मित्रांनो, सह्याद्री म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते उंच उंच डोंगर, हिरवागार निसर्ग, घनदाट जंगल, मधूनच खळाळत वाहणाऱ्या नद्या, उंचावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे, वळणावळणाचे घाट रस्ते आणि पावसाळ्यात तर या निसर्गाच्या एकूणच उत्साहाला अक्षरशः उधाण आलेले असते। ह्याच सह्याद्रीच्या कुशीत आणि अंगाखांद्यांवर आजही अनेक गावे गुण्यागोविंदाने आपला संसार मांडून बसलेले आहेत। आजही या गावांनी त्यांचे गावपण जपलेले आहे। सह्याद्रीतल्या अशाच एका सुंदर गावाची, तिथल्या लोकांची आणि निसर्गाची भेट मी आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला घडवणार आहे। तर चला, आज आपण भेट देणार आहोत मावळातल्या शिळिंब गावाला। आम्ही दुपारी जेवण करून शिळिंबला जायला निघालो। चांदणी चौक, पौड क्रॉस केले की सह्याद्रीचे दर्शन व्हायला चालू होते। मध्ये मध्ये पावसाच्या सरी येतच होत्या। डोंगरावरून ढगांचा प्रवास खूपच मस्त दिसत होता। आम्हाला मुक्कामी पोहोचेपर्यंत अंधार पडला होता। आम्ही जेवण करून झोपी गेलो। सुप्रभात मंडळी, या चहा प्यायला। मावळातल्या या निसर्गरम्य सकाळी आपण या नदीकाठी चहा घेतोय। मस्त खळाळत ही नदी वाहते, आजूबाजूला सर्व हिरवागार परिसर आहे आणि आता आपल्याला चहा घेऊन निघायचंय या मागच्या टेकडीवरती मॉर्निंग वॉकसाठी। या टेकडीवरून आपल्याला या मावळाचा सर्व चारही बाजूने सुंदर परिसर पाहायचा आहे। तर चला भेटूयात आपण आता त्या टेकडीवरती। साधारण 1 किलोमीटर गाडीने आम्ही त्या टेकडीच्या पायथ्याला पोहोचलो। खूप उंच चढण नाहीये, छोटीशीच टेकडी आहे आणि खुद्द राहुल जगताप अंजनवेलचे मालक आपल्याबरोबर वाट दाखवायला आणि आपल्याला हा सगळा नजारा दाखवण्यासाठी आपल्याबरोबर आलेत। हा सगळा परिसर अगदी स्वर्गवत वाटावा असाच होता। सगळीकडे सुंदर हिरवा रंग पसरलेला होता। आजूबाजूला उंच उंच डोंगर आणि त्यावरून ढगांची चाललेली पळापळ। सगळ्या वातावरणात कमालीची प्रसन्नता होती। पाऊस पडून गेल्याने सगळीकडे मस्त रानफुले फुलली होती। मावळातला हा सगळा परिसर पाहून कास पठाराचीच आठवण येत होती। मस्त सप्टेंबर ऑक्टोबरचा महिना चालू आहे आणि महाराष्ट्रात सगळीकडे पठारांवर, डोंगरांवर छान अशी रानफुलं उमललेली आहेत। गवतांवर पडलेले हे टपोरे दवबिंदू सकाळच्या कोवळ्या उन्हात मस्त चमकत होते। मित्रांनो, इथं वरती टेकडावरती आल्यावरती एक मागचं हे सुंदर तळं आम्हाला दिसलं। सगळ्यांचं लक्ष ते आकर्षित करून घेतंय। आत्ता आपण ज्या पठारावर आहोत ते आहे कोटमवाडीचं पठार। इकडं खालच्या बाजूला पवना डॅमचा पूर्ण एक पसारा असा आलेला आहे आणि तिथेच एका टेकडीवर कोटमवाडी नावाची एक कातकरी वस्ती आहे। हा बाकी जो पठाराचा पार्ट आहे हा साधारण आपल्या अंजनवेलपासून 1 किलोमीटर अंतरावर आहे। गाडी घेऊन आपण आलो की एक छोटीशी चढाई चढलो की आपण या पठारावर येतो। पठार जर तुम्ही चारही बाजूंनी जर बघाल तर साधारण किमान एक 100-1 एकरचा हा 100-150 एकरचा मोठा पसारा आहे। तुम्ही ही खेकड्यांची कॉलनी वगैरे बघू शकाल। लिटरली आपण असं म्हणूयात की बाबा ही खेकड्यांची कॉलनीच इथं भरल्यासारखी आहे। मित्रांनो, तुम्ही हे माझ्या समोर फूल पाहताय, त्याचं नाव आहे क्वीन ऑफ खंडाळा। स्पेशली शिळिंबच्या या व्हॅलीमध्ये हे फूल आपल्याला पाहायला मिळतं। अतिशय सुंदर अशी याची रचना आहे। जर आपण याला आतून नीट निरीक्षण केलं तर एखाद्या सिंहाने जबडा उघडून थांबावं असं हे आपल्याला इथं पाहायला मिळतं। या फुलाचं नाव कळलावी असं आहे। छान आहे ना फूल? रचना पण ह्याची नॉर्मली फुलांपेक्षा वेगळी आहे। आतमध्ये परागकणाच्या ऐवजी बाहेर आहेत। मस्त आहे ना? मॉर्निंग वॉक करून परत एकदा अंजनवेलमध्ये नाश्त्यासाठी आलो आहे। नाश्त्यासाठी मस्त आंबोळी आहे, चटणी, बटाट्याची भाजी आणि त्याचबरोबर गरमागरम पोहेसुद्धा दिलेत। या मंडळी नाश्ता करायला। अंजनवेलमधून आम्ही आता शिळिंब धबधब्याला निघालो आहे। चांगला 2 दिवस जोरात पाऊस झाला आहे, त्यामुळे धबधब्याला भरपूर पाणी असेल अशी अपेक्षा आहे। आणि आज आमच्याबरोबर अंजनवेलमध्ये आलेली ही सगळी मोठी टीम आहे। चलो।
शिळिंब गावाला लागूनच साधारण 1 किलोमीटरवर हा शिळिंब धबधबा आहे. आम्ही मस्त आजूबाजूचा निसर्ग पाहत गाणी म्हणत वाट काढत निघालो होतो. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, सागर शिवाचे होणार. आता आपण शिळीम गावात चाललोय. माझ्या मागे शिळीम गाव आहे. छोटीशी वस्ती आहे, खूप मोठं गाव नाहीये. गाव हे छोटंसं आहे आणि त्याच्या वाड्या वस्त्या ज्या आहेत ते आजूबाजूला पसरलेल्या आहेत छोट्या छोट्या. वाटेतले पाण्याचे ओहळ पार करून आम्ही पुढे पुढे चाललो होतो. थोडे पुढे गेल्यावर आम्हाला हा धबधबा दिसला. धबधबा तसा छोटासाच होता, पण सर्वांना सुरक्षितरित्या मजा करता येईल असा होता. आजूबाजूला सगळीकडे भातशेती आणि मधूनच डोंगरातून येणारा हा पाण्याचा प्रवाह फारच सुंदर दिसत होता. ह्या धबधब्यात सर्वांनी मनसोक्त मजा केली, भरपूर फोटो काढले. एकदम रिमोट प्लेस शोधून काढायला वेळ लागणार लोकांना. एकदम प्रायव्हेट धबधबा असल्यासारखं. प्रायव्हेट धबधबा. प्रत्येक पिकाच्या शेतीचे एक वेगळे सौंदर्य असते. भात शेतीचेही तसेच. श्रावणानंतर जेव्हा भाताची रोपे तयार झालेली असतात तेव्हा संपूर्ण भात शेतीचा रंग खूपच आकर्षक वाटतो. ही अशी ओळीत लावलेली भाताची रोपे खूपच सुंदर दिसत होती. अंजनवेलमध्ये आज आपण राहतोय. अंजनवेलच्या या नव्या कोऱ्या प्रॉपर्टीमध्ये, या सुंदर व्हिलामध्ये. चला तुम्हाला दाखवतो. या खिडकीतून हा बाहेरचा सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतो. अंजनवेल ॲग्रो टुरिझम मध्ये राहण्यासाठी 12 रूम्स आणि 2 मोठ्या डॉर्मेटरीज आहेत, जिथे 50 जण राहू शकतात. इथे डे ट्रिप किंवा मुक्कामी राहता येऊ शकते. अंजनवेलचा एकूण परिसर 10 एकर आहे आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज इथे करता येतात. अंजनवेल परिसरामध्ये मनसोक्त भटकंती केल्यावर आता तडाखून भूक लागलेली आहे. ह्या गावाकडच्या वातावरणामध्ये एक जादू असते. सकाळी भरपेट नाश्ता केला आहे तरी पण आता मस्त भूक लागली. चला बघूया. तर व्हेजमध्ये मस्त एकदम भरलं वांगं आहे, कांद्याची चटणी आहे, कोरडं पिठलं ज्याला म्हणतो ते आहे, चटणी, कोशिंबीर, अख्खा मसूरची भाजी आहे, भाकरी आहे, पापड आहे आणि शेवयाची खीर. मस्त. आणि ह्याला अगदी तोडीस तोड म्हणजे नॉनव्हेज पण आहे आपल्या इथे. रस्सा आहे, सुकं आहे, भाकरी, ताक, पापड आणि स्वीट डिश. मस्तच. जेवण करून आम्ही अंजनवेलमध्ये फेरफटका मारायला बाहेर पडलो. मित्रांनो, शिळीम गावच्या या परिसरामध्ये आपल्याला बरेचसे असे रांजण खळगे पाहायला मिळतात. रांजण खळगे म्हणजे काय, तर हे एक भौगोलिक आश्चर्यच म्हणावे लागेल. म्हणजे लाखो वर्ष एखाद्या ठिकाणाहून एखादा पाण्याचा प्रवाह वाहत असेल तर त्यामुळे तयार झालेल्या भोवऱ्यामुळे हे असे रांजण खळगे तयार होतात. आत्ता जर आपण पाहिलं तर या भागातून कोणत्याही पाण्याचा प्रवाह वाहत नाही, तरी सुद्धा हे रांजण खळगे इथे या खडकावरती आहेत. म्हणजे काही हजारो वर्षांपूर्वी इथून कोणता तरी मोठा पाण्याचा प्रवाह वाहत असतात. आणि आताही आपल्याला ही खूप सारी रांजण खळगे आपल्याला या खडकांवरती पाहायला मिळतात. अंजनवेलमध्ये एका ठिकाणी आम्हाला हा जुना खजिना दिसला.
आजकालच्या जगामध्ये जरी आपल्याला यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्या किचनमध्ये जरी नसल्या दिसत, तरी पूर्वीच्या काळामध्ये घराचं वैभव असणाऱ्या या गोष्टी आहेत. हा पिंप आहे तांब्याचा, मस्त जड. पितळीची भांडी आहेत आणि ही रवी आहे. तांब्याच्या, पितळ्याच्या घागरी, कळशी आणि ही या सगळ्या मापनाच्या वेगवेगळ्या गोष्टी. हे छोटे छोटे लहानापासून मोठ्यापर्यंत जाणारे डब्बे, दूध मोजण्यासाठीची मापं, धान्याची, उखळ आहे, तांब्या भांडं. चुलीची रचना पाहिली तर खूप विशिष्ट अशी आहे. इथून लाकडं ठेवली जायची आणि नंतर त्यातले निखारे इकडे सरकवून या बाजूला मंद आचेवर पदार्थ बनवले जायचे. आणि अगदी पिक्टोरियल वाटणारं असं जातं आहे जडच्या जड. त्याला हा खुंटा असा रोवला जातो घट्ट आणि याच्यामध्ये धान्य टाकलं जातं आणि मग फिरवून पीठ इथून आपल्याला मिळतं. आणि सर्व गोष्टींमध्ये नाद आणणारे गुरांच्या गळ्यातले हे घुंगरू. नंतर आम्ही राहुलला घेऊन शिळिंब गाव पाहायला आणि त्यांचे गावातील जुने घर पाहायला निघालो. शिळिंब हे तसे मावळातले एक छान गाव. पुणे आणि मुंबईच्या जवळ असल्याने बरेच जण आता शहरात स्थलांतरित होत आहेत. तरी सर्वांची नाळ मात्र आजही गावाशी जोडलेली आहे. गावात फिरत असताना बऱ्याच घरांच्या बाजूला ही अशी साडी लावून परसबाग तयार केलेली दिसली. ही अशी परसबाग म्हणजे गावाकडील महिलांची हक्काची जागा. तिथे त्या मिरची, टोमॅटो सारखी रोपे आणि बरीच वेली वगैरे लावतात. ह्या घराच्या भिंतीवर हे लाकडी नांगर गतकाळाची आठवण म्हणून लावून ठेवलेले होते. जाता का शेतावर ट्रॅक्टर घेऊन? कुठे आहे शेत तुमचं? तिकडं सरळ कसलं शेत आहे? भाताचं बघा. बर बर. शिळिंब हे खरं तर ह्या मावळ तालुका जो आहे त्याचे 3 पार्ट पडतात तसे. एक अंदर मावळ, नाणे मावळ आणि पवन मावळ. पवन मावळ खोऱ्यातलं शिळिंब हे एक महत्त्वाचं गाव म्हणता येईल. 12 बलुत्याचं गाव आहे हे. गाव तसं छोटंच आहे, पण एक 5-6 वाड्या मिळून साधारण 1000-1200 लोकसंख्येचं एक गाव बनलं आहे. पण अति पावसाचा हा सगळा प्रदेश आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस इकडं पडतो. त्याच्यामुळे जमिनी तशा बघितल्या तर फक्त भातशेतीला लायक आहेत. त्यामुळे शेतामध्ये दुसरं काही होत नाही. साधारण 50-52 वर्षांपूर्वी बांधलेलं हे घर आहे. जगताप कुटुंब याच भागामध्ये पहिल्यापासून राहतात. तर ते घर साधारण कसं आहे, ग्रामीण भागातली टिपिकल घरे पूर्वी कशी असायची ह्याचं एक चांगलं उदाहरण आहे ते. तर ते त्याचं आतलं स्ट्रक्चर कसं आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. आत गेल्यावर जाणवले की घर खूपच ऐसपैस आहे. किती खणांचं घर आहे? 5 खण. बर. आणि एक खण म्हणजे किती? 5.5 फुटाचा. असा 5.5. हा 1 खण. हा 5.5. 5.5 फूट. 5.5. हा. तो 5.5. तो अच्छा. 5.5. हे असं बर. हा, हे एक असं. 5 फुटाचं एक, हे जे 2 खांबांमधलं अंतर आहे हा हा. ते 5.5 फूट. हा. आणि ही ऐनाची ऐन आणि साग. हा. त्यावेळेस वापरलेली ही. हा एवढा जुना आणि एवढा मोठा हंडा आम्हाला इकडे बघायला मिळालाय. एवढा मोठा हंडा जुन्या काळातल्या स्त्रिया कसं उचलत असतील, आश्चर्य आहे खरं. पाण्यासाठी हा हंडा वापरायचे. आमची आई आहे ना, हा अंडा वड्याला विहीर नाही का आपली, हा हा तिथून भरून नाही. तुझा फोटो काढ की सांग की. हा. वरदनी आपला मोकळा हंडा उचलला तेवढंच खूप झालं. ही अशी निसर्ग समृद्ध गावे पाहिली की आमच्यासारख्या शहरवासियांना फारच हेवा वाटतो. पुन्हा पुन्हा अशा ठिकाणी यावेसे वाटत राहते. 2 दिवस आम्ही निसर्गाचा भरपूर आनंद घेतला, भरपूर धमाल केली, ग्रामीण संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा शिळिंब गावाचा व्हिडिओ. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन पर्यटन ठिकाणाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.